कबीर आश्रमातून आम्ही पुढे आलो 2 किलोमीटर. तिथे कर्कटेश्वर तीर्थ आणि शक्र तीर्थ ही 2 तीर्थ आहेत. असं मंदिर आहे आणि अशा 2 शिवपिंडी आहेत एकाच ठिकाणी. नर्मदा पुराणामध्ये त्याचे उल्लेख आहेत. चक्रेश्वर आणि कर्कटेश्वर महादेव. स्वयंभू शिवपिंडी आहे. चक्रेश्वर आणि कर्कटेश्वर. कर्कटेश्वर तीर्थाचं महत्त्व म्हणजे त्या ठिकाणी सर्व पापांचा नाश होतो, क्षय होतो. आणि शक्र तीर्थ म्हणजे इंद्राला या ठिकाणी जे शाप होता तो शापमुक्त झाला. इथे गौतम ऋषींनी त्याला शाप दिला होता की तो श्रीहीन होईल म्हणून. त्यावेळेला सगळ्या देवतांनी प्रार्थना केली की आम्हाला इंद्र नसताना आम्ही कल्पनाच करू शकत नाही, इंद्र नाही, त्याच्या राज्यामध्ये इंद्र नाही. त्यामुळे सगळ्यांनी गौतम ऋषींना प्रार्थना केली आणि या ठिकाणी इंद्राला पापमुक्त केलं, शापमुक्त. जंगलातून पूर्ण शॉर्टकटचा रस्ता आम्हाला मिळाला. सगळीकडे बाण होते, लाल झेंडी होती. तिथून आम्ही मोठ्या रस्त्याला, आता गाड्यांचे आवाज येतात म्हणजे मोठ्या रस्त्याला लागणार. आणि तिकडे एक मंदिर पण आहे. ओज गावामध्ये आले आम्ही आता. सगळे वाळून येणारे ट्रक लाईन लागली तिकडे. आइए भैया, हाँ इडली सांभर लेके आई है. सांभर देखो, केरल से आई मैया सबको इडली सांभर खिलाती है सालों से. मैंने YouTube पे इतनी बार देखा था, इतनी बार देखा था. आप भी परिक्रमा में थी ना पहले भैया? आप भी परिक्रमा में थी पहले? नहीं, मैं परिक्रमा में नहीं थी. मैं तो केरला का वो, मैं इधर 9 सालों से सेवा कर रहे. नहीं मतलब परिक्रमा में आई थी पहले. पहले परिक्रमा में आई थी ना? ऐसे ही. अच्छा. देखो पैदल वाला आते जाते हैं तो मैंने देख लिया, धूम में जाता है तो मेरा मन में हुआ ये लोग को पानी कौन देते हैं, चाय कौन देते हैं. तो मैंने बुला के पानी पिलाया, पानी ले लिया. अभी तो बहुत लाड हो रहे हैं हमारे. देखो इडली, बाद में देखो फिर चाय दे दिया. फिर सोचा चाय और क्या देने का था, बिस्किट कर दिया, चाय बढ़िया कर दिया. हाँ अच्छा है, इससे ही ज्यादा खुश होते हैं सब लोग. कारण खूप डिस्टन्स आहे मध्ये.
काहीतरी केलं असणार. मी त्या जळगावच्या अगोदरचं होतं का नाही आश्रम, जळगावच्या अगोदरचं काय गाव होतं? धनोरा. तिथं थांबलो होतो. इथे पंचमुखी हनुमान, खूप सुंदर मूर्ती आहे पंचमुखी हनुमान. पाच तोंड असलेली गायत्री माता. फोटो से मुझे बहुत नफरत है। फोटो पर तो मत पाओ, दर्शन नहीं करते ना बात भी भगवान का बदल तर आम्ही रामेश्वर महादेवकडे चाललोय. रामेश्वर महादेव पर्वती चढून आलो आम्ही अक्षरशः. रामेश्वर महादेव मैयाच्या किनारीच आहे. होडीमध्ये शेती आहे. खूप मोठं आणि स्वयंभू शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरे नमः शिवाय. छोटं शिवलिंग आहे. तिकडे मार्कंडेय ऋषींचं स्थान आहे. आणि इथे रामेश्वर महादेव. पूर्वी ही टेकडी होती नुसती. रामाने तिथे त्या लिंगाची स्थापना केली. ते पुजारी सांगत होते की मार्कंडेय ऋषी म्हणाले राम लक्ष्मणांना की कशाला इथे जंगलामध्ये राहता येते, खूप शापद आहेत. त्यामुळे रामाने सुरक्षित अशी ही टेकडी सिलेक्ट केली की इथे आपण हे करू, म्हणून शिवलिंग स्थापन करू. आणि या ठिकाणी त्यांची परीक्षा पण बघितली गेली. टेकडीमध्ये भुंगे वगैरे आले त्यांना पळवून लावण्यासाठी, पण त्यांनी त्यांची चिकाटीने इथे राहून ते मोठं जे शिवलिंग आहे ते रामेश्वर आणि जे छोटं आहे ते लक्ष्मणाने स्थापन केलेलं आहे. एक माता मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. शेरावाली माता, अंबे माता. आंबे माता आहे, बरोबर. आंबे माता. दूरवनामध्ये मार्कंडेय ऋषींची तपस्थली आहे का मंदिर आहे, तिथे जाऊन बघूया आता. पण राम लक्ष्मण इकडे आले होते त्यावेळेला मार्कंडेय ऋषींनी त्यांना सांगितलं इथं कशाला राहता, इथे फार जंगली स्वापद आहेत. म्हणून मग त्यांनी सुरक्षित अशी टेकडी सिलेक्ट केली आणि मग त्या टेकडीवरती त्यांनी शिवलिंग स्थापन केलं, जिथे आम्ही आत्ता गेलो होतो.
तुरीची शेती आहे, पलीकडे एरंड, इकडे कपाशी. तो कछुआ जैसा माई में स्पर्श हुआ है तो शिव हो गया, शिव हो गया। तो वो पक्षी बोला इतना खराब कर्म किया तो उसको शिव बनाया, मुझे क्यों नहीं? तो वो काटने लगा। तो फिर बोला माँ बोली तू भी चला है, तो वो भी आया, तो वो भी शिव हो गया। तो दो शिव हो गया। तो वो कलकत्तेश्वर कछुआ। अच्छा। तो उसने माई ने बोला कि जहाँ मार्कंड ऋषि तप करता है उसके सामने तू तप कर, अच्छा। तेरा उद्धार हो जाएगा। अच्छा। तो उसके सामने वो यहाँ उत्तर तट पे आया और वो पक्षी था। तो उसने बोला कि वो जहाँ अपने परशुराम भगवान तप करता है उसके सामने तू तप कर। तो वो वहाँ चला गया, अच्छा। तो उसका भी उद्धार हो गया। हाँ, वो पंछी का नाम क्या था? वो कहाँ पे मंदिर? शकुनी। शकुनी। हाँ, शकुनी। वो पुराना में लिखा हुआ है, वो उल्लेख है। अच्छा। हाँ, रेवा खंड में। हाँ, 4-5 पुराण में वो उल्लेख है। त्याने शाप दिला की तू कासव होशील. तर ते कासव जे झालं ते हिमालयात राहून जातं. तर ते वैतागून गेलं, मला मोक्ष कधी होणार यासाठी कासवाने इथे येऊन तपश्चर्या केली. ते म्हणजे शिव माझे मोक्ष आपल्याला काम नाहीये, तू विष्णूकडे जा. विष्णूकडे गेला. विष्णू म्हणले तुला नारद महर्षी योग्य मार्ग. मार्कंडेश्वर तीर्थ. बर का मार्कंडेय ऋषींचा मुलगा का? नाही नाही, नहीं, मार्कंड ऋषि तो अमर है. हाँ हाँ उधर बैठते होंगे तपस्या हाँ. ते मार्कंडेय ऋषींनी 1000 वर्ष तपश्चर्या केली. 1000 वर्ष. दुपारचा 1:15 वाजलाय आणि आम्ही पुनीत आश्रमापर्यंत येऊन पोहोचलोय. पंच कुबेरेश्वर महादेव पुनीत आश्रम, इथेच जायचं आहे आम्हाला. दुपारची भोजन प्रसादी, कपडे धुणे, आराम, एवढं आता होईल. नर्मदा मंदिर आहे, तिथे काली आणि शंकराचे पुतळे आहेत. नर्मदा मातेची मूर्ती आहे. पंचकुबेरेश्वर आणि पुनीत आश्रम. नर्मदेहार पंचकुबेरेश्वर महादेव. आम्ही गाडीनी परिक्रमा जीपनी केली तेव्हा आलो होतो. इथे आल्यावर आठवतं सगळं, नुसतं नावाने नाही आठवत. श्री कुबेर भवन. पिलेश्वर महादेव. दामेश्वर महादेव. इकडे मुख्य पंचकुबेरेश्वर. पंचकुबेरेश्वर चांदीनी वेढलेले आहेत.
नैसर्गिक खड्डा आहे आणि पडून पडून पण झालेला असू शकतो, कारण वालुकाष्म दगडाचे असतात ते, पण स्वयंभू शिवलिंग आहे. छतावरती वेगवेगळ्या कथांचं चित्रीकरण केले, पेंटिंग्स. श्रीहरींची मूर्ती इकडे. वरुणेश्वर महादेव. मोठी शंकराची पिंडी आहे. वरुणेश्वर महादेव. सुरपानेश्वर महादेव. काशी विश्वनाथ महादेव. दामेश्वर महादेव. मामलेश्वर महादेव. सोमनाथ महादेव. मार्कंडेश्वर महादेव. ब्रह्मेश्वर महादेव. मंदिर समूह असं दिसतंय. आणि तिकडे मैया दिसते. आणखी एक मंदिर आहे ते शंकराचं. 1200 वर्ष पुराणा श्री नीलकंठेश्वर महादेव. मोठी कोरल गावामध्ये आम्ही प्राचीन शिवमंदिरं शोधतोय. त्यातलं हे हरिहर महादेव. प्राचीन शिवपिंड स्वयंभू. कोरलमध्ये आशापुरी माता मंदिर प्रसिद्ध आहे. त्याच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहे. विष्णू मंदिर आणि लड्डू गोपाल. सगळ्यात खाली येते जगन्नाथपुरी. फोटो नहीं पा
ब्रह्मेश्वर महादेव. अरे इथे सगळेच तीर्थ आहेत हो. हे सगळेच आहेत. हां. 3 शिवलिंग आहेत तिथे. तर त्या ज्या आहेत ना ब्रह्मेश्वर महादेव मंदिर अगदी साधं पूर्वीच्या काळातलं, पण आम्ही शोधून आलो आणि छान दर्शन झालं. 3 शिवलिंग आहेत तिथे. आता त्याची हिस्ट्री वगैरे काय इथे नाही दिलेली. एक तीर्थ आदितेश्वर, तिकडे आम्ही चाललोय. केळीच्या बागांच्या मधनं रस्ता आहे इकडे यायला. इकडे निघालो होतो तर रस्त्यात ब्रह्मेश्वर आम्हाला लॉटरी लागल्यासारखं मिळालं. तर हे तीर्थ आहे. आदितेश्वर महादेव. नर्मदे हर. स्वयंभू शिवलिंग किती छान आहे. नागोबा पण खूप छान आहे. इथे पण अजून एक आहे. प्रत्यक्ष सूर्याने तपस्या केलेलं स्थळ आहे हे आदितेश्वर महादेव. आणि इकडे शंकरगिरी महाराजांची समाधी आहे. हे मंदिर त्याचं केलेलं आहे. बहुत पुराना है। नर्मदा पुराण के अंदर इसका पूरा उल्लेख है। यहाँ श्री भगवान ने बैठ करके तपस्या किया है, इसलिए इसका नाम है आदिकेश्वर। चंद्रहास राजांनी मंदिराचं निर्मिती केली आणि सूर्याची तपस्थली. अच्छी बात है। त्यामुळे आदितेश्वर महादेव. हैदराबाद हे काय आलं, फोटो काढताना तो साधू होता ना, तो मला म्हटला त्यांच्यापाशी बसून. मग मला डोकं आलं, मग मी इकडे जाऊन बसलो लांब मी येडच होतं म्हणून त्याला घेतलं नाही आश्रमात. पार्थ मी आणि माझी आईची आठवण ज्ञानोबरायांची होई त्यासाठी व्याख्या करताना. श्री काशी विश्वनाथ महादेव. नानी कोरल. तिकडे मोठी कोरल होती, इकडे नानी कोरल आहे. आपण आम्ही आता तिकडून आदितेश्वर महादेव वरून आलो. त्यांनी साधना कशी केली असेल, बाजूला बाजूला बसून. मध्ये हार. असं एकदम घेऊन झालं. मागाशी मला खूप आकर्षित करतो. हा 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 म्हणजे येताना मला तुम्ही खोलला पण होता गेट. हा गेट पण खोलला होता. हो. अच्छा. अहो यांनी कब्जे केले. दुर्लक्षित मंदिर आहे. अंधार आहे आतमध्ये, पण दिवा लावलाय. हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. मंदिर जे आम्ही जाणार नव्हतो ते शेवटी आलो इथे. तर इथे खूपच छान 6 शिवलिंग आहेत. छोटी छोटी आहे ती. आजचा दिवस संपला. सगळी दर्शनं करून 5 दिव्य शिवलिंग ओरिजिनल शिवमंदिरं
आणि एक आशापुरामा. ते करून आम्ही आमच्या आश्रमात परत चाललो आहे. श्रीराम जय राम जय जय राम. गायत्री देवी, मारुती राया, राम लक्ष्मण सीता आणि छोटे लड्डू गोपाल.